यूट्यूबवर पहिल्यांदाच उपवासाचा अप्रतिम स्वाद असणारा एक नवीन पदार्थ जो तुम्ही कधीच पाहिलेला नाही, 100% चला दाखवतो. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक असा जुना पदार्थ जो अगदी आमचे आजोबा पंजोबा खायचे आणि त्यांनी तो उपवासासाठी वापरलेला आहे. आणि अगदी त्या पदार्थाचं नाव तुम्हाला मी सांगतो. वरई वरई किंवा वरी आमच्याकडे सह्याद्रीत त्याला वरी म्हणतात. वरीचा भात करतात. वरीचे म्हणजे तांदूळ तयार करून त्याचा भात किंवा त्याची भाकरी, त्याची पोळी केली जाते. वरईची खिचडी केली जाते. बऱ्याचशा वरईचे जे काय पदार्थ केले जातात. पण आपण एक असा नवीन पदार्थ घेऊन आलो आहे जो अगदी सह्याद्रीत बरेच वर्षापासून आमचे आजोबा पंजोबा खायचे, जो अगदी उपवासासाठी खायला जायचा असा एक पदार्थ. तुम्ही ऐकला आहे काय माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो. तर वरीचे जे वरी आहेत त्या वरीचे तांदूळ न करता त्या वरीचे आपण डायरेक्ट त्याच्या लाह्या तयार करायच्या. जशा आपण भाताचे चिरमुरे करतो, म्हणजे तांदळाचे चिरमुरे करतो, तसंच आपण त्या वरीच्या डायरेक्ट लाह्या तयार करायच्या. आणि त्या लाह्या काय करायच्या, त्याचं पीठ तयार करायचं आणि त्याचं ते त्याच्यात गूळ वगैरे त्याच्यात जे पदार्थ घालून त्याचा उपवासाचा एक असा पदार्थ, लाह्वीच्या पिठाचा जो पदार्थ होतो तो असा पदार्थ आहे की अगदी खाल्ल्यानंतर त्याची चव तर चांगलीच आहे. परत लाह्वी जी असते त्याची तयार होणारी, ती गरम गरम काय करतात, गरम असतानाच तिला दळून घ्यायला लागतं. आणि ते दळून घेतल्यानंतर मग आपण काय करतो, त्याचं पीठ तयार करतो. आणि ते पिठाचा पदार्थ नेमका कसा तयार करायचा आपल्याला पाहायचा आहे. तर वरीचे जे फायदे आहेत ते तुम्हाला कदाचित वरीचे फायदे माहीत असतील. आज गुगलवर गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक घेतात. अँड्रॉईड फोन आहेत आणि आपल्याला पाहिजे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला इथून मिळते. तर तो ग्लुटेन जो ज्यांना ग्लुटेनचा त्रास असतो ते ग्लुटेन फ्री आहे. हे मेरिटमध्ये येतं. आणि हृदयविकारासाठी, हृदयाच्या शक्ती हृदयाची वाढवण्यासाठी किंवा आपल्याला मधुमेहासाठी, त्यानंतर बऱ्याचशा आजारांच्यावर याचा उपयोग होतो या वरीचा. तर असं ही बहुगुणी जी वरी आहे त्याचा आपण ही जी आता येणारी जी एकादशी आहे त्या एकादशीला आपल्याला तो उपवासाचा पदार्थ करायचा आहे, म्हणून आपण याचा बेत घातलेला आहे. चला तर आपण तो कसा करायचा आहे पाहूया. चला तर मग मातीचं एक मडकं घ्यायचं, त्याला असा होल मारून अगदी व्यवस्थित पद्धतशीर होल मारून घ्यायचा. होल मारताना मडकं फुटू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. मडकं चुलीवर ठेवून घ्यायचं मातीचं आणि त्याला चांगली आग लागली पाहिजे. म्हणजे आग लावून त्याला चांगलं विस्तव पेटवून गरम करून घ्यायचं. गरम झाल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये आपल्याला वऱ्या आतमध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून त्या वऱ्या व्यवस्थित त्या वऱ्यांना लाह्या येतील. अशा पद्धतीने त्याला आपल्याला अगदी गरम करून घ्यायचं आहे. तर ते गरम झालेल्या वऱ्या आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी आपण ते लाईट नसल्यामुळं बॅटरीवर बघायला लागलो आहे. तर अशा पद्धतीनं ही वरई आरोग्यदायी आहे. वरईचे जे फायदे आहेत ते अगदी खूपच फायदे आहेत. चांगले प्रोटीन मिळते, 10 ते 12% प्रोटीन मिळते. वयस्करांसाठी आणि शाकाहारी माणसांच्यासाठी फायदेशीर आहे. फायबर मिळते, अंदाजे 9 ते 12 ग्रॅम फायबर मिळते. आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगलं मदतीचं काम करते. वजन नियंत्रित करण्यासाठी देखील काम करते. आयर्न आणि खनिजे 10 ते 15 मिलीग्रॅम येतात त्याच्यात. लोह, कॅल्शियम 20 ते 50 ग्रॅम येते. फॉस्फरस, झिंक व बी व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. वरई ग्लुटेन फ्री येते. ग्लुटेन संवेदनशील लोकांच्यासाठी वरई खाण्यासाठी योग्य आहे. साखर नियंत्रणात मदत करते. मधुमेहांना फायदेशीर ठरते. हृदयाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवते. फायबर व अँटीऑक्सिडंटमुळे कोलेस्ट्रॉल कमी करते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. ॲनिमिया प्रतिबंधक आहे. उच्च आयर्न त्यामध्ये असल्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता कमी होते. तयार झालेल्या लाह्या आहेत, ह्या लाह्या आपण दळून घ्यायच्या आहेत. प्रत्येकाच्या घरी जाता असतंच असं नाही आहे, पण मिक्सर अवेलेबल असतो. तर मिक्सरमध्ये पण आपण हे लावू शकतो. मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ तयार करतो तसं. जर ह्या लाह्या गरम असतील तरच त्या बारीक होतील किंवा दळल्या जातील, नाहीतर त्या दळल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्या गरम असतानाच आपण मिक्सरला किंवा लावून घ्यायच्या आहेत किंवा दळून घ्यायच्या आहेत. आणि त्याचं जे पीठ तयार होतं ते पीठ आता तयार झालेलं आहे. तर असं हे पीठ
आपण चाळून घ्यायचं आहे चाळणीतून आणि त्याची जी कणी उरते ती कणी बाजूला ठेवायची आहे, कारण का खाताना आपल्याला कणी लागेल आणि आपल्याला त्याचा प्रॉपर स्वाद समजणार नाही. तर आपलं आता हे लाही पीठ तयार झालेलं आहे. तर आता ह्या लाही पिठाला आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये अगदी आपल्या गरजेनुसार गूळ घ्यायचा आहे बारीक करून आणि हा जो गूळ आहे हा गरजेनुसार स्वादापुरता घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला लागेल तेवढाच आपण घ्यायचा. समजा जर शुगर पेशंट असेल तर गूळ जास्त घ्यायचा नाही आहे, गरजेनुसार आणि स्वादानुसार तो आपण घेऊ. आणि पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये गूळ आणि मीठ, स्वादानुसार मीठ आणि गूळ घालून घ्यायचं आहे. गूळ आपण जर पाण्यामध्ये मिक्स केलं आणि मीठ मिक्स केलं तर ते पिठाबरोबर चांगलं एकजीव होतं आणि खाताना त्याचा अगदी चांगला स्वाद येतो. आपल्याला समजतं की ते सगळं एकमेकाबरोबर मिक्स झालेलं आहे. त्याच्याबरोबर सुंठवडा पण आपण स्वादानुसार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपण आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे, हे सगळं मिक्स केलेलं जे आपण गुळाचं पाणी, सुंठवडा आणि मीठ हे आपण आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये चांगलं अगदी एकजीव होईल असं मिक्स करून घ्यायचं. अगदी त्याला चांगला चमच्यानं किंवा हातानं जरी आपण त्याला कालवलं तरी चालतं आणि हे आता आपला खाण्यासाठी तयार झालेलं आहे. चला तर मग याचा स्वाद बघू. चला आपण आता याची टेस्ट बघू. अप्रतिम. हा एक असा पदार्थ आहे, त्याला उपवासासाठी आपल्याकडे सह्याद्रीत उपवासाचा हा पदार्थ एकादशीला वगैरे किंवा जे उपवास असतात त्यावेळी त्या उपवासाला हा पदार्थ हमखास केला जायचा. आणि अगदी आमचे पूर्वज म्हणजे ह्या आमच्या आजीनं आम्हाला हे शिकवलेला जो पदार्थ आहे, लहाव्याचं जो वरी आहे त्या वरीचं लहावी पीठ असं याचं नाव आहे. अगदी तुम्ही याचा जर प्रयोग करणार असाल तर करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत असाल तर नक्की कमेंट करा कुठून बघताय. तुमच्याकडे जर अशा पद्धतीनं जर काय पदार्थ करत असतील, वरईचा लहावी पीठ, तर त्याला काय म्हणतात तुमच्याकडे तुमच्या भाषेत, त्याचं नाव काय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही हा तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला आवडला तर नक्की इतरांनाही शेअर करा, इतरांच्यापर्यंत हा पदार्थ गेला पाहिजे. आणि सबस्क्राईब देखील करा. आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येऊ त्यावेळी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि लाईक देखील करा. लाईक करण्यापाठीमागचं कारण काय की जर तुम्ही लाईक केलं तर आम्हाला एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा लवकरात लवकर भेटू. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.